नमस्कार व्ह्यूअर्स, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनल आयकॉनिक एज्युकेशन 7 मिलियनवर। आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वी विषय भूगोल यामधील 4थ्या नंबरचा पाठ आहे सागरतळ रचना। याचा स्वाध्याय अगदी सोप्या भाषेमध्ये आणि अगदी छोटे छोटे आन्सर मी काढून दिलेले आहे। तेव्हा हा व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। तसेच इतर व्हिडिओची सुद्धा प्लेलिस्ट मी चॅनलवर टाकलेली आहे। चॅनलच्या लोगोवरती क्लिक करून तुम्ही तिथून ते वेगवेगळे पाठ जे आहे ते पाहू शकता। तर चला सुरू करूया आजचा आपला हा व्हिडिओ। तर यामध्ये पहिला प्रश्न आहे, जमिनीवरील भूरूपाप्रमाणे सागरातही जलमग्न भूरूपे आढळतात कारण? त्याचा उत्तर आहे, जमीन सलग असूनही पाण्याप्रमाणे तिची पातळी सर्वत्र सारखी नाही। दुसरा आहे, मानवी सागरतळ रचनेचा कोणता भाग प्रामुख्याने वापरतो? भूखंड मंच। खालीलपैकी कोणता पर्याय सागरी निक्षेपाशी निगडीत आहे? ज्वालामुखी राख, लावारस, मातीचे सूक्ष्मकण। त्यानंतरचा प्रश्न आहे, खालील आराखड्यात दाखवलेल्या भू आकारांना योग्य नावे द्या। तर याच्यामध्ये 1 नंबरला सागरी डोह नाव येईल, सागरी पर्वत 2 नंबरला, 3 नंबरला येईल सागरी पठार, 4 नंबरला येईल सागरी गर्ता, 5 नंबरला येईल खंडांतर उतार आणि 6 नंबरला येईल भूखंड मंच। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, वरील आराखड्यातील कोणती भूरूपे सागरातील अतिखोलीच्या संशोधनाला उपयुक्त आहे? तर सागरी पठार आणि सागरी गर्ता। दुसरा प्रश्न आहे, कोणती भूरूपे सागरी सीमांचे रक्षण आणि नौदलाच्या तळ उभारणीला योग्य आहे? तर याचं उत्तर आहे भूखंड मंच आणि भूरूप। भौगोलिक कारणे द्या। सागरतळ रचनेचा अभ्यास मानवाला उपयुक्त आहे। तर याचं कारण आहे, सागरतळ तळात मोठ्या प्रमाणात खनिजे असतात। दुसरा आहे, सागरतळाशी मोठ्या प्रमाणावर प्राण्यांच्या आणि वनस्पतीच्या अवशेषांचे अवशेषही आढळतात। तिसरा आहे, खनिज संपत्ती, प्राणी संपत्ती, वनस्पती तसेच ज्वालामुखी उद्रेक इत्यादीच्या अभ्यासासाठी सागरतळांचा अभ्यास हा मानवाला उपयुक्त आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, भूखंड मंच हे मासेमारीसाठी नंदनवन आहे। तर भूखंड मंच हा सागरतळाचा उथळ भाग आहे। इथे मोकळ्या प्रमाणात सूर्यकिरणे पोहोचतात, त्यामुळे भूखंड मंचावर शेवाळ, प्लवक यांची मोठ्या प्रमाणावर वाढ होते। शेवाळ, प्लवक हे माशांचे खाद्य आहे, त्यामुळे या भूखंड मंचावर मोठ्या प्रमाणात माशाचे प्रजनन होते, म्हणून ते मासेमारीसाठी नंदनवन आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, काही सागरी बेटे ही सागरी पर्वतरांगाची शिखरे असतात। तर याचं उत्तर आहे की सागरतळावर हजारो किलोमीटर लांब, शेकडो किलोमीटर रुंद आणि हजारो मीटर उंच पर्वतरांगा असतात, यांना सागरी पर्वतरांगा म्हणतात। 2 आहे, काही ठिकाणी या सागर पर्वतरांगांची शिखरे समुद्राच्या पाण्याच्या पातळीच्या वर येतात आणि अशा ठिकाणी चारही बाजूंना पाणी आणि मध्यभागी जमीन तयार होते, यांना सागरी बेटे म्हणतात, म्हणून सागरी बेटे सागरी पर्वतरांगाची शिखरे असतात। नंतरचा प्रश्न आहे, खंडांतर उतार ही भूखंड मंचाची सीमारेषा मानतात। तर खंडांतर उताराच्या अर्धसीमेनंतर अत्यंत खोल अशा सागरी मैदानाचा भाग सुरू होतो, म्हणून खंडांतर उतार ही भूखंड मंचाच्या सीमारेषा मानतात। त्यानंतरचा प्रश्न आहे की मानवाकडून सागरात होणारे टाकाऊ पदार्थाचे विसर्जन हे पर्यावरणाच्या दृष्टीने हानिकारक असते, कारण टाकाऊ पदार्थांच्या विसर्जनामुळे सागरातील पाण्याच्या प्रदूषणाचे प्रमाण वाढते। 2 हे प्रदूषण काही प्रजातीचे जलचर आणि सागरी वनस्पतीच्या विनाशाला कारणीभूत ठरते, त्यामुळे मानवाकडून सागरात होणारे टाकाऊ पदार्थाचे विसर्जन पर्यावरणाच्या दृष्टीने हानिकारक असते। नंतरचा प्रश्न आहे, पृष्ठ क्रमांक 163 वर पहा, बरे जमते का मधील नकाशाचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। पहिला प्रश्न, मादागास्कर आणि श्रीलंका हे सागरतळ रचनेच्या कोणत्या भूरूपाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर येईल सागरतळ बेट। त्यानंतरचा प्रश्न आहे, दुसरा, हे भूभाग कोणत्या खंडाजवळ आहे? तर हे जे खंड आहे मादागास्करमध्ये आफ्रिका खंडाजवळ आणि श्रीलंकामध्ये आशिया खंडाजवळ आहे। त्यानंतर आपल्या देशातील कोणती बेटे जलमग्न पर्वत शिखराचे भाग आहेत? हा 3ऱ्या नंबरचा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर येईल अंदमान आणि निकोबार। तर अशा पद्धतीने आपण हा इथे पूर्ण चॅप्टर बघितलेला आहे। जर तुम्हाला हा चॅप्टर आवडला तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।